हॅलो एव्हरीवन, कलाकृती फॅशन आणि क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण सभ्यासाची ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। त्यासाठी पेपरवर मी ब्लाऊजची उंची प्लस 1 इंच असं मार्किंग टाकून घेते आहे। ब्लाऊजची उंची मी 13.5 इंच घेतली आहे, प्लस 1 इंच असं 14.5 वर मार्किंग टाकून घेते आहे। हे ब्लाऊज आपण 36 साईजचं बनवणार आहोत। इथे मी आता शोल्डरचं मार्किंग टाकून घेते आहे। शोल्डर मी 5.5 इंचावर टाकून घेते आहे। शोल्डरची लाईन मार्क करून घ्यायची आहे। शोल्डर पासून खाली आपल्याला आर्महोलचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। आर्महोल आहे 5.5 इंच, पुढे पण मी 5.5 इंचाचं मार्किंग टाकून घेते आहे। दोन्ही पॉइंट कनेक्ट करून घ्यायचे आहे। इथून पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच असं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। छातीचा चौथा भाग 9 इंच येतोय, प्लस मी 2 इंच असं मार्किंग टाकून घेतलेलं आहे। लाईन मार्क करून घ्यायची आहे। खाली आपल्याला जी वरती लाईन आपण जी मार्किंग टाकून घेतलेलं आहे, सेम तेच मार्किंग खाली आपल्याला टाकून घ्यायचं आहे। दोन्ही पॉइंट कनेक्ट करून घ्यायचे आहेत। पुढे आपल्याला इथे क्रॉस मार्किंग टाकून घ्यायची आहे। त्या क्रॉस मार्किंग वर आपल्याला 1 इंच आणि अर्धा इंचचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। आपल्याला इथे आर्महोलचा शेप टाकून घ्यायचा आहे। हा बॅक आर्महोलचा शेप आहे आणि जो आतला आहे तो फ्रंट आर्महोलचा शेप आहे। इथून पुढे आपल्याला बस्ट पॉइंटची मार्किंग टाकून घ्यायची आहे। बस्ट पॉइंटची मार्किंग मी 10 इंचावर करते इथे, आणि सेंटर लाईन पासून आपल्याला 3.75 इंचावर मार्किंग टाकून घ्यायचं आहे। दोन्ही पॉइंट मॅच होतील या हिशोबाने आपल्याला मार्किंग टाकून घ्यायचं आहे। पुढे आपल्याला ह्या पॉइंट पासून खाली 3.5 इंचावर मार्किंग टाकून घ्यायचं आहे। दोन्ही पॉइंट मॅच करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला अर्धा इंचचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। हे मी डॉटेड लाईन टाकून घेते आहे। इथून पुढे आपल्याला जी डॉटेड लाईन आहे तिथून पुढे 3.5 किंवा 4.25 इंचावर मार्किंग टाकून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये। इथे 4.25 इंचावर मार्किंग टाकून घेते मी क्रॉसमध्ये। पुढे आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। इथे मी आधी पेन्सिलने रफ शेप देऊन घेते आहे। इथे आता मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शेप टाकून घ्यायचा आहे। सगळे पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे। आर्महोल लाईनवर 1 ते 1.25 इंचावर मार्किंग टाकून घेतलेला आहे मी, आणि तिथून हा शेप टाकून घेतलेला आहे। दोन्ही पॉइंट मॅच करून घ्यायचे आहे। पुढे आपल्याला साईडने 2 इंचाने वरती मार्किंग टाकून घ्यायची आहे। दोन्ही पॉइंट कनेक्ट करून घ्यायचे आहे। ही लाईन पुढेपर्यंत मी मारून घेते आहे। आता ही जी डॉटेड लाईन आहे तिथून मी पुढे मार्किंग टाकून घेते आहे। कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच असं मार्किंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही पॉइंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहे। दोन्ही पॉइंट कनेक्ट करून घेतलेले आहे आता मी। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढे आपल्याला इथे नेकची विड्थ टाकून घ्यायची आहे। इथे मी नेकची विड्थ 2.5 इंच टाकून घेते आहे, आणि गळा इथे 9.5 इंचचा घेते मी इथे। या डिझाईनला हा जो नेक आहे तो मोठाच घ्यावा लागतो, त्यामुळे मी इथे 9.5चा गळा घेतलेला आहे। 2.5 इंचाची मार्किंग टाकून घ्यायची आहे। इथे मी बॉक्स बनवून घेते आहे। 9.5 आणि 2.5 इंच असं मार्किंग टाकून घेतलेलं आहे। इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे। ह्या बॉक्समध्ये आपल्याला इथे स्वीट हार्ट नेक असं मी ड्रॉ करून घेते आहे। पेटल नेक आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। नेक ह्याच पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता, पण ह्या डिझाईनला हाच प्रकारचा नेक जास्त चालतो, त्याच्यामुळे मी इथे स्वीट हार्ट नेकच टाकलेला आहे। आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। इथे दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे। तुम्हाला तो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। इथे मी आता फ्रंटची कटिंग करून घेते आहे। इथे आपल्याला जो छोटा आर्महोल आहे जो 0.5चा आहे तो इथे मी कट करून घेते आहे। हा आर्महोल फ्रंटसाठी आहे। इथे मी डार्ट ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। डार्टचे जे पॉईंट जिथे कनेक्ट होत आहे तिथे आपल्याला थोडंसं कर्वमध्ये कटिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून जॉईन करायला आपल्याला सोपं पडेल। दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे।
आपला वरचा पार्ट कटिंग करून झालेला आहे. इथून पुढे आपल्याला बेल्टची कटिंग बघायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी डार्टची कटिंग केलेली आहे. पुढे आपल्याला बेल्टची कटिंग करायची आहे. त्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे. पहिले आपल्याला इथे कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंचाचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. इथे मी 10.5 इंचावर मार्किंग टाकून घेते आहे. दोन्ही पॉईंट कनेक्ट करून घ्यायचे आहे. या लाईनवर मी 3 इंचाचं मार्किंग टाकून घेते आहे आणि ह्या साईडला मी 2.5 इंचाचं मार्किंग टाकून घेते आहे. दोन्ही पॉईंट कनेक्ट करून घ्यायचे आपल्याला. दोन्ही पॉईंट आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहे बेल्टसाठी. आता ह्या लाईनवर आपल्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. कर्व शेप इथे देऊन घ्यायचा आपल्याला इथे. आता आपल्याला बेल्ट कट करून घ्यायचा आहे. इथे थोडासा शेप टाकून घेतलेला आहे आणि तो शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपला बेल्टची कटिंग झालेली आहे. आपला पेपर पॅटर्न कटिंग करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आता हे सर्व पार्ट मी तुम्हाला अस्तरवर कटिंग करून दाखवते आहे. इथे मी अस्तर ऑन फोल्ड घेतलेला आहे. मार्किंग दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायची आहे. सर्व मार्किंग मी टाकून घेते आहे. जिथे आपल्याला जॉईन द्यायचं आहे तिथे आपल्याला 0.5 इंचाने मार्किंग वाढवून घ्यायचं आहे. इथे मी एक्स्ट्रा मार्जिन घेते आहे. सेम खालच्या पार्टला पण आपल्याला इथे 0.5 इंचाचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. इथे आहे तसं मार्किंग मी टाकून घेते आहे. आणि जिथे आपल्याला जॉईन करायचं आहे तिथे आपल्याला 0.5 इंचाने मार्किंग वाढवून घ्यायचं आहे. या पॉईंटला मी इथे 0.5 इंचाने मार्किंग वाढवून घेते आहे. इथे आता मी बेल्ट कट करून घेते आहे. इथे माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे. मी बेल्ट इथे ऑन फोल्ड कटिंग नव्हता केलेला. जो 3 इंचाची मार्किंग आपण टाकलेली आहे इथे आपल्याला ऑन फोल्ड ठेवायचा आहे सेंटरमध्ये, पण मी ओपनमध्ये कट करून घेतलेला होता. इथे पण आपल्याला 0.5 इंचाचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. बेल्ट कट करताना तुम्ही सेंटरला ऑन फोल्ड कट करा. इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तर. ही जी मी इथे लाईन कापते आहे ही लाईन आपल्याला ऑन फोल्ड कट करायची होती. आपलं अस्तर कापून झालेलं आहे. हे अस्तरचे सर्व पीस आपल्याला मेन फॅब्रिकमध्ये आहे तसे कट करून घ्यायचे आहे. अस्तरची कटिंग करून झालेली आहे आपली. हे सर्व पार्ट आता मी जे मेन कपडा आहे त्याच्यामध्ये मी कट करून घेते आहे. इथे मी मेन फॅब्रिकमध्ये सर्व पीस कट करून घेतलेले आहे. नेक आपल्याला 9.5 इंचचा घ्यायचा आहे. इथे आपल्याला पेटलचा शेप देऊन घ्यायचा आहे. गळा कट करून घ्यायचा आहे. आपण गळा विदाउट कॅनव्हासच फिनिशिंग करून घेणार आहोत, त्याच्यामुळे इथे मी कट करून घेते आहे. जो सेंटर आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मेन फॅब्रिकचा पण सेंटर मी इथे कट करून घेणार आहे. दोन्ही पीस आपल्याला वेगळे फिनिश करून घ्यायचे आहेत. आता जो मेन कपडा आहे तो वरतून ठेवायचा आहे आणि त्याच्यावर लाईनिंग ठेवून घ्यायची आपल्याला. आणि मार्किंग जिथे आपल्याला गळ्याची फिनिशिंग करायची आहे तिथे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. इथे मी नेकला फिनिशिंग करायची आहे त्याच्यामुळे मी नेकवर शिलाई मारून घेते.
दोन्ही पार्ट आपल्याला सेम पद्धतीने फिनिशिंग करून घ्यायचे आहे. आतला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे इथे आणि सर्व ठिकाणी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला नेकची फिनिशिंग व्यवस्थित येईल. याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा फिनिशिंग करून घ्यायचा आहे. याच्यावर तुम्ही प्रेसही करू शकता. मी डायरेक्ट शिलाई मारून घेते आहे. इथे टॉप स्टिचिंग देऊन घ्यायची आपल्याला. सर्व साईडने व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे. अस्तर जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. इथं मी अस्तरला पण व्यवस्थित शिलाई मारून घेते आहे सगळीकडून. आपल्याला इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे. एक साईडचा पीस आपल्याला तयार झालेला आहे. मी एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून टाकते. दोन्ही मी पीस तयार करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता जी साईड पॅनल आहे त्यांना मी अस्तर जोडून घेते आहे. मी दोघंही पार्टला मी अस्तर जोडून घेतलेला आहे. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला खालून जोडून घ्यायचे आहे. व्यवस्थित जोडताना व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, जिथला जिथं पार्ट जोडला गेला पाहिजे. अर्धा इंचाची आपण जी मार्किंग दिली होती, मार्किंगवर मी शिलाई मारून घेते आहे. तुम्ही बघू शकता इथे छान असा फुलनेस आलेला आहे ब्लाउजला. याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. दुसराही पार्ट आपण जोडून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. याच्यावर आपण प्रेस मारून घेऊ शकता. पुढे आपल्याला दोन्ही पीस आपल्याला जॉईन करायचे, त्यासाठी मी इथे पीस घेतलेला आहे. हा पीस मी 2x4 असा घेतलेला आहे. तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपल्याला हा पीस टर्न करून घ्यायचा आहे. हा पॅच आपल्याला गळ्याच्या इथे लावायचा आहे. सर्व कॉर्नरला कट करून घ्यायचा आहे आणि हे टर्न करून घ्यायचं आपल्याला. हा पॅच मी तयार करून घेतलेला आहे. आता दोन्ही पॅच आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे. त्याच्यावरच दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो पॅच खाली जोडून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गळा मोठा वाटत असेल तर हा पॅच तुम्ही वरच्या साईडने सरकवून शिवून घेऊ शकता. इथे मी हा पॅच जोडून घेते आहे. दोन्ही पॅच आपल्याला साईडने जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित. खालचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पॅचचा आपल्याला तो कट करून टाकायचा आहे. वरचा पार्ट आपल्याला जोडून झालेला आहे व्यवस्थित. इथे आपल्याला आता बेल्टची स्टिचिंग बघायची आहे. बेल्ट मी ऑन फोल्ड कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता बेल्टला आपल्याला खालून शिलाई मारून घ्यायची आहे. बॉटम लाईन पासून आपल्याला शिलाई मारून घ्यायची इथे. बॉटम लाईनला मी शिलाई मारून घेतलेली आहे. इथे तुम्ही प्रेस करून घेऊ शकता व्यवस्थित बेल्टला. आता आपल्याला बेल्ट जोडून घ्यायचा आहे. आपल्याला पुढे बेल्ट जोडून घ्यायचा आहे. त्याच्या आधी मी इथे जे गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे ती इथे मी शिवून घेते आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे इथे लेस शिवून घेऊ शकता गळ्याला. इथे मी गोल्डन कलरची लेस वरती शिवून घेते गळ्याला, त्याच्यामुळे ब्लाउज एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. दोन्ही बाजूला आपल्याला लेस शिवून झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसते ते. आता इथून पुढे आपल्याला बेल्टची जॉईन करून घ्यायचं आहे. बेल्ट मी आतल्या साईडने जॉईन करून घेते आहे. पहिले आपल्याला सेंटरपासून बेल्ट शिवायला सुरुवात करायची आहे. मी सेंटरपासून बेल्ट शिवायला सुरुवात करते आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने शिवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बेल्ट याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सेंटर मिसमॅच नको व्हायला.
इथं माझा अस्तरचा बेल्ट शिवून झालेला आहे. आता हा वरचा जो कपडा आहे बेल्टचा आपल्याला इथं वरती फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे. इथे मी बेल्टला एका साईडने शिलाई मारून घेते आधी, म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाणार आहे ते बेल्ट. अर्धा इंचाची पट्टी वाळून घ्यायची आपल्याला इथे बेल्टला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज. इथे आपला बेल्ट शिवून झालेला आहे. एका साईडने आपण फोल्ड करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला शिवायलाही सोपं जाणार आहे. आता इथे फक्त आपल्याला वरतून शिलाई मारून घ्यायची एक, आणि ह्या शिलाईवर तुम्ही लेसही लावू शकता. इथे फक्त वरतून शिलाई मारून घेणार आहे. या ब्लाऊजला तुम्ही कफही लावू शकतात, पण मी इथे कफचा यूज केलेला नाही आहे. आता हे आपल्याला जोडून झालेला आहे बेल्ट इथे आपला. इथून मी बॉटम लाईनला शिलाई मारून घेते आहे. बॉटम लाईन पण फिनिश करून घ्यायची आहे इथे. इथे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे सभ्यसाची ब्लाऊजचा. इथे मी ब्लाऊजला प्रेस करून घेतलेले आहे. इथे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.